आज सदापियर लाकडी घाण्यामध्ये आपण हे आपले गावरान तीळ आहेत ते आपण 15 किलो घेतले आहे। यातून आपण आता ऑइल एक्सट्रॅक्ट करणार आहोत। हा आपला लाकडी घाणा आहे। ही जी तुम्ही बघू शकता ही बाभळीची लाट आहे आणि खाली जर तुम्ही बघितलं, खाली जे तुम्ही बघताय ही जी उखळ आहे ही दगडाची आहे। तर आपण याच्यात बाभळीची लाट का वापरली आहे, कारण की बाभळीचं हे गुणधर्म आहे की ती अँटीबॅक्टेरियल आहे। एक्स्ट्रॅक्ट करताना आपण काही बॅक्टेरिया वगैरे किंवा काही असेल ते तेल सुद्धा या बाभळीने निघून जाते। 10 किलो तीळ टाकले आहे। आता तुम्ही बघू शकता हळूहळू घाणा फिरत आहे आणि खालून जे आहे हे ऑइल सुरू व्हायला चालू झाले आहे। जे तिळाचं तेल आहे हे आपण खूप साऱ्या कारणांसाठी आपण वापरू शकतो। तिळामध्ये दुधापेक्षा 10 पटीने कॅल्शियम जास्त असते। सो हे लाईक खाण्यामध्ये कुकिंगमध्ये पण आपण वापरू शकतो। तसेच जे आपले सिनियर सिटीजन्स असतात किंवा फीडिंग मदर्स असतात किंवा प्रेग्नंट वुमन असतात ज्यांना कॅल्शियमची खूप रिक्वायरमेंट असते, तर कॅल्शियम जे आपण कॅल्शियम टॅबलेट खातो त्याच्यापेक्षा हे आपण नॅचरल फॉर्ममध्ये जे तिळाचं ऑइल आहे ते घ्यायला सुरुवात केली पाहिजे। म्हणजे ह्याचे साईड इफेक्ट पण काही नसतात आणि नॅचरल फॉर्ममध्ये कसं प्रॉपरली कॅल्शियम ॲब्झॉर्बही होतं, कारण की ह्याच्यात फक्त कॅल्शियमच आपण नाही ॲब्झॉर्ब करून घेत, की बाकीचेही जे अँटीऑक्सिडंट्स किंवा बाकीचेही काही न्यूट्रिएंट्स असतात ते सुद्धा आपल्याला मिळतात। आणि आपली बॉडी जी आहे ती नॅचरल फॉर्ममध्येच कोणतीही गोष्ट ॲब्झॉर्ब करू शकते, डायजेस्ट करू शकते। सो जेव्हा पण नेक्स्ट टाइम तुम्हाला असं वाटेल तुम्हाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे, तुमचे हाडं दुखतात, सो तुम्ही कॅल्शियम टॅबलेट ऐवजी तुम्ही जे हे कोल्ड प्रेस वूड प्रेस आपण जे म्हणू शकतो त्या पद्धतीचे जे तेल आहे त्या पद्धतीने काढलेलं ते तुम्ही नेहमी वापरात घेऊ शकता। आपण काफल म्हणतो हे सुद्धा बाभळीचंच बनलेलं आहे। बेसिकली ह्याचं काय काम असतं की जेव्हा हा घाणा आपला रोटेट होतोय तर मध्ये लम्स फॉर्म होऊ नये सीड पार्टिकलचे, तर ते ब्रेक करण्याचं काम हे करतं आणि मग मिक्सिंग जी आहे सीड पार्टिकलची ती इव्हनली होते। या तेलाला आपण वूड प्रेस ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल असं म्हणतात। सो याला कोल्ड प्रेस का म्हणतात, कारण की हे अतिशय थंड तापमानाला किंवा रूम टेम्परेचरला हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतं। सो रूम टेम्परेचर म्हणजे एक 30 to 45 डिग्रीच्या आतच हे ऑइल एक्स्ट्रॅक्ट होतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यातले जे काही घटक आहेत ते तशाच, त्याचे जे स्ट्रक्चर आहे ते तशाच फॉर्ममध्ये राहतं। आणि तुम्ही बघू शकता ह्याचा जो ह्या मशीनचा जो आरपीएम आहे, आरपीएम म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला ही मशीन फक्त 14 ते 16 आरपीएम फक्त रोटेट होते। सो त्याच्यामुळे ह्याचा जो एक्स्ट्रॅक्शन टेम्परेचर आहे ते एक 30 to 40 डिग्रीमध्ये मेंटेन राहतं, वाढत नाही। आता हे जे तुम्ही बघू शकता खाली ऑइल जे निघत आहे तर हे बेसिकली हे तुम्ही बघू शकता खूप दाटसर आहे, कारण की हे एकदम प्युअर आणि रॉ फॉर्ममध्ये आहे। सो आपण याला 1 ते 2 दिवस सेडिमेंट व्हायला देऊ। सेडिमेंट म्हणजे काय, जे ह्याचे सीड पार्टिकल्स आहेत, ठीक आहे, हे जे दाटसर तुम्हाला ऑइल दिसत आहे त्याचे जे हे सीड पार्टिकल्स आहेत तर हे ग्रॅव्हिटीने खाली सेटल डाऊन होते 2 ते 3 दिवसात आणि मग जे वरचं सुपरनेटंट आहे, जो वरचा जो पार्ट असतो ट्रान्सपरंट, ते आपण मग बॉटल पॅकेजिंगमध्ये घेतो। आता बऱ्यापैकी ऑइल खाली एक्स्ट्रॅक्ट झालं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे जे ऑइल आहे हे अशा फॉर्ममध्ये आले आहे। तर ह्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता हे तिळाचे सीड पार्टिकल्स आहेत। सो आपण काय करतो
की हे ऑइल जेव्हा आपण पूर्ण एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर एक 2 ते 3 दिवस त्याला सेडिमेंट करायला ठेवतो. सेडिमेंट म्हणजे काय, हे जे हेवी पार्टिकल्स असतात ते ग्रॅव्हिटीने खाली सेटल डाऊन होतात आणि जे वरचं सुपरनेटंट आहे ते मग आपण बॉटलिंग करायला घेतो. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे 100% प्युअर व्हर्जिन तिळाचं तेल आहे, जे आपण लाकडी घाणा पद्धतीने किंवा कोल्ड प्रेस पद्धतीने काढले आहे, ज्यात आपण कोणत्याही प्रकारचे अँटी फोमिंग एजंट किंवा प्रिझर्वेटिव्ह ॲड नाही करत. सो हे 100% प्युअर तिळाचं तेल आहे. तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी जे आपले तिळाचं तेल आहे ते एक्स्ट्रॅक्ट झाले आहे. ह्याला आपण पेंड म्हणतो, जो चोथा उरतो तेल काढल्यानंतर त्याला आपण पेंड म्हणतो. ही तिळाची पेंड आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अजून ऑइल खूप चांगल्या प्रमाणात आहे. सो हे आपण कसं, हे आपण कोल्ड प्रेस पद्धतीने काढतो, जास्त ह्याच्यावर दाब किंवा प्रेशर देत नाही, म्हणून याच्यात ऑइल आहे. तर हे खूप जण ह्याच्यामध्ये फायबर वगैरे खूप जास्त प्रमाणात आहे, तर खूप जण ह्याचा वापर घरी भाजी वगैरे बनवण्यासाठी करतात. अदरवाईज आपण हे जनावरांना एक खाद्य म्हणून देतो, जेणेकरून जनावरे जे आहेत त्यांचे दुधाचे उत्पादन खूप छान होते. त्याच्यानंतर खूप जण ह्याचं फर्टिलायझर म्हणून पण, एक नॅचरल फर्टिलायझर म्हणून पण हे उपयोगात आणतात. सो आपण तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीमध्ये कोणत्याही केमिकल, कोणत्याही रिएजंट्सचा, रासायनिक गोष्टींचा कोणत्याही वापर होत नाही. सो कोणतीही गोष्ट, आता समजा ही गोष्ट आहे, हा जर चोथा निघाला, हा पण एक पॉझिटिव्ह वेने हा यूज होतो. सो कोणतीही गोष्ट आपली वाया जात नाही. जेव्हा बाजारातून तुम्ही ऑइल आणता, तिळाचं म्हणा, शेंगदाण्याचं म्हणा, तर त्याच्यामध्ये फक्त 8 ते 10%च खऱ्या तेलबिया वापरल्या जातात. अदरवाईज बाकी सगळं 90% त्याच्यात पाम ऑइलच यूज केलं जातं. आणि पाम ऑइल हे बाहेरच्या देशातून भारतातील लोक आयात करतात. ते 30 ते 40 रुपये किलोने मिळतं, म्हणून ते जे बाजारात म्हणा, डीमार्टमध्ये म्हणा, आपल्याला जे रिफाईन तेल आहे ते खूप कमी दरात, म्हणजे 100, 150, 200 रुपये लिटरने मिळतं. पण ते केमिकलरित्या एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. त्याच्यामध्ये हेक्झन एक घटक आहे, जे पेट्रोलियम आहे, जे आपण गाडीमध्ये आपण यूज करतो इंजिन म्हणून किंवा इंधन म्हणून. तर त्याचं जे बाय प्रॉडक्ट आहे हेक्झन, तर त्याचा स्प्रे केला जातो, जेणेकरून आता हे जर तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट आहे. तर जेव्हा आपण केमिकली रिफायनरीमध्ये केमिकली एक्स्ट्रॅक्ट केले जातं, तर ह्याच्यात काहीच राहत नाही. तर जेव्हा आपण केमिकल तेल खातो, तर आपल्याला आता काही असं अनुभवायला येत नाही, पण हळूहळू त्याच्यातले जे घटक असतात, कारण की ऑब्व्हियसली ते केमिकल्स पण त्याच्यात ॲड असतात, सो ते आपल्या शरीरात हळूहळू सॅच्युरेट होतात. आणि मग एक दिवस असा येतो की अचानक आपल्याला काही आजार मोठे मोठे म्हणा किंवा ते उद्भवतात, आणि मग तेव्हा आपण काळजी घेत नाही, मग नंतर आपल्याला लाखो करोडो आपल्याला कॅन्सर म्हणा किंवा डायबिटीज म्हणा, अशा खूप घातक आजारांना आपल्याला ट्रीटमेंटसाठी पैसे घालवावे लागतात. सो त्याच्यापेक्षा मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही घाण्यावरचे तेल खा. भले हे आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये लागतं, कारण की हे दाटसर असं तुम्ही बघितलं असेल, हे रिफाईन तेलासारखं पातळ नसतं. तेल तुम्ही ॲक्च्युली कमी वापरा थोडं रिफाईन तेलापेक्षा, पण चांगल्या दर्जाचे वापरा, घाण्यावरून काढलेले वापरा, ज्याच्यामध्ये त्याचे नैसर्गिक गुणधर्म सगळे तसेच राहतात नॅचरल फॉर्ममध्ये, आणि तसे तुम्ही खाल्ले तर तुमच्या ते शरीरात पण ॲब्झॉर्ब होतात. आता हे 15 किलो आपण जेव्हा तेल टाकले तेव्हा तुम्ही बघू शकता, एक 4.5 ते 5 लिटर आपलं ऑइल एक्स्ट्रॅक्ट झाले आहे. सो तुम्ही हा जो फोम म्हणा किंवा पेस्ट म्हणा, हा बघू शकता. तर हे फोम किंवा बेसिकली काय, ह्याच्यामध्ये जे तिळामध्ये जे प्रोटीन्स आहे, सो त्याच्यामुळे हा फॉर्म होतो. आणि हे एक इंडिकेशन आहे की आपण नॅचरल पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करतो, कारण की जेव्हा तुम्ही रिफाईन तेल वापरता त्याच्यामध्ये अँटी फोमिंग एजंट
यूज केले जातात, त्याच्यामुळे आपल्याला फोम किंवा तळताना वगैरे फोम वगैरे येत नाही. सो आपण जेव्हा आपण म्हणतो घाण्याचं तेल वापरलं तर फेस येतो, कारण की हे नॅचरल घटक असतात ह्याच्यामध्ये. तर आपण ह्याच्यात कोणतीही केमिकल ट्रीटमेंट घेत नाही, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अँटी फोमिंग एजंट किंवा प्रिझर्वेटिव्ह ऍड करत नाही. तुम्ही बघू शकता हे जे तेल आहे, आता तुम्ही बघू शकता एक साधारण 4.5 ते 5 लिटर तेल आले आहे. तर आता हे आपण 2 ते 3 दिवस सेटिमेंट करायला ठेवणार. सो जेणेकरून हे जे तुम्ही बघू शकता हे जे सीड पार्टिकल्स असतात फाईन, ते सेटिमेंट होतात ग्रॅव्हिटीने आणि वरचं जे सुपरनेटंट आहे ते आपण मग बॉटलमध्ये पॅक करतो.